नमस्कार, श्री स्वामी समर्थ. सावीज किचन आणि फूड रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण मँगो मलाई कुल्फी किंवा मँगो मलाई मटका कुल्फी कशी बनवायची हे पाहणार आहोत. बाजारातून आपण ज्या वेळेला कुल्फी घेतो त्यावेळेला त्यामध्ये मैदा ॲड केलेला असतो आणि आपण घरी बिना मैद्याची अतिशय चविष्ट आणि खूप हेल्दी अशी ही कुल्फी बनवणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया आपल्या रेसिपीला. आता सर्वात प्रथम आपल्याला ही कुल्फी बनवण्यासाठी जे साहित्य लागणार आहे ते आपण एकत्र करून घेतलेलं आहे. इथे मी अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे, थोडे ड्रायफ्रूट घेतलेत, केसर दूध घेतलं आहे, 2 आंबे, अर्धा वाटी साखर आणि थोडीशी इलायची पावडर घेतली आहे. त्याचबरोबर एक छोटी वाटी मिल्क पावडर मी घेतलेली आहे. इथे मी 2च आंबे वापरलेले आहेत, ज्यातला एक आंबा मी तुकडे करून तर एक आंबा मी त्याची बारीक पेस्ट करून वापरणार आहे. सर्वात आधी मी दूध गरम करून ते अर्धा होईपर्यंत आटवून घेणार आहे. यानंतर 10 काजू, 10 बदाम, 10 पिस्ता, अर्धा वाटी साखर आणि मोठ्या वाटीनेच अर्धी वाटी आपण मिल्क पावडर घेतलेली आहे. जर छोटी वाटी वापरत असाल तर 1 वाटी घ्यायची आहे. हे सर्व पदार्थ मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून त्याची छान बारीक पावडर करून घ्यायची आहे. हे सर्व बारीक वाटत असताना 2 वेलची किंवा अर्धा चमचा वेलची पावडर घ्यायची आहे. यानंतर हे बारीक वाटलेलं मिश्रण बाजूला ठेवून आपण आता आंबे कापून घेणार आहोत. आंबे कापून घेत असताना सर्वात प्रथम आंबा स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि यानंतर या आंब्याचे छोटे छोटे तुकडे करून ते मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून ते छान बारीक वाटून घेणार आहे. बघा, इथे अशा पद्धतीने मी हा आंब्याचा गर वेगळा करून मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेला आहे आणि मग हा आंबा आपण मिक्सरमधून छान बारीक करून त्याची पेस्ट करून घेतलेली आहे. आता या आंब्याची प्युरी किंवा पेस्ट बाजूला ठेवून आपण सर्वात प्रथम जे दूध उकळून अर्ध करून घेतलं आहे त्यामध्ये ड्रायफ्रूट, साखर आणि मिल्क पावडरची जी आपण एकत्र पावडर करून घेतली आहे ती या दुधामध्ये मिक्स करणार आहोत आणि त्यानंतर हे दूध पुन्हा उकळून देणार आहोत. ही पावडर दुधामध्ये टाकून एकत्र केल्यानंतर चमच्याच्या सहाय्याने ही व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे आणि मग या दुधामध्ये आपण जे पाव वाटी केसर दूध करून ठेवलं आहे ते मिक्स करून घेणार आहोत. केसर दूध मिक्स केल्यानंतर या दुधाला पिवळसर असा रंग येईल. इथे तुम्हाला कोणताही फूड कलर वापरण्याची गरज लागणार नाही. तरीही तुम्हाला जर रंग वापरायचाच असेल तर तुम्ही 2 थेंब पिवळा रंग इथे टाकू शकता. यानंतर अजून 10 मिनटं बारीक गॅसवर आपण हे मिश्रण असंच उकळून दिल्यानंतर तुम्ही बघू शकता हे मिश्रण अतिशय छान असं घट्ट बनलेलं आहे. हे चमच्याला चिकटून बसतं आहे किंवा चमच्यावरून पटकन खाली उतरत नाही आहे, म्हणजेच हे आपल्याला जसं घट्ट हवं आहे तसं बनलेलं आहे. अशा पद्धतीने हे मिश्रण तयार झाल्यानंतर आपण गॅस बंद करून घेणार आहे आणि मग आपण जी आंब्याची प्युरी केली आहे किंवा जी पेस्ट केली आहे ती टाकून आपण हे मिश्रण व्यवस्थित एकजीव करून घेणार आहे. मिश्रण एकजीव करत असताना तुम्ही इथे चमच्याच्या सहाय्याने जर होत नसेल तर बीटरचा वापर करू शकताय. बीटरचा वापर करून अगदी 4 ते 5 मिनिट हे मिश्रण एकत्र करून घेतलं की आपलं मिश्रण इथे छान तयार होईल. मिश्रण तयार झालं की मग यामध्ये आपण जो दुसरा आंबा आहे त्याचे बारीक बारीक तुकडे करून ते टाकणार आहोत. आता या आंब्याचे थोडेसे तुकडे मी बाजूला ठेवते आहे, जे मी कुल्फी बनवत असताना वरतून वापरणार आहे. आंब्याचे तुकडे टाकल्यानंतर हे मिश्रण आपण पुन्हा एकदा हलवून आणि मिक्स करून घेणार आहे. आता प्रथम मटका कुल्फी बनवण्यासाठी मी इथे या मटक्यामध्ये हे मिश्रण टाकून घेतलेलं आहे. कुल्फीचं मिश्रण मटक्यामध्ये भरल्यानंतर जे थोडेसे आंब्याचे तुकडे आपण बाजूला ठेवले होते ते वरून टाकणार आहे आणि मग थोडेसे ड्रायफ्रूट बारीक करून ते यावरतून टाकून घेणार आहे. इथे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कोणतेही ड्रायफ्रूट वापरा. मी इथे काजू आणि बदाम थोडे बारीक करून घेतलेले आहेत. अशा प्रकारे आपली ही मटका कुल्फी इथे तयार झाली आहे, जी आपण 5 ते 6 तास किंवा पूर्ण रात्र फ्रीझरमध्ये फ्रीज करून घेणार आहोत. फ्रीज करून घेण्यापूर्वी आपण हिला अशा पद्धतीने वरून सिल्वर फॉईल लावून घ्यायचा आहे आणि फॉईल लावून झाल्यानंतरच आपण हे फ्रीज करायला ठेवणार आहोत, ज्यामुळे आपल्या कुल्फीला वरतून बर्फ साठणार नाही. इथे सर्व मटक्यांना अशा पद्धतीने फॉईल लावून झाले की मग आपण हे फ्रीजमध्ये फ्रीज करायला ठेवणार आहोत. आता ही मटका कुल्फी झाल्यानंतर मी तुम्हाला ग्लासमध्ये अशा पद्धतीने कुल्फी कशी बनवायची हे सांगते. इथे आपल्या कुल्फीचं थोडं मिश्रण जे होतं ते मी ग्लासामध्ये टाकून घेतलं आहे. त्यावर थोडेसे ड्रायफ्रूट आणि आंब्याचे तुकडे टाकून मग त्याला अशा पद्धतीने वरून फॉईल लावून घेतलेला आहे आणि मग हे ग्लाससुद्धा पूर्ण रात्रभर फ्रीज व्हायला ठेवलेलं आहे. आता इथे या कुल्फीला पूर्ण रात्रभर फ्रीज करून घेतल्यानंतर
आपण ही काढून घेतलेली आहे आणि त्याचे वरचे जे फॉईल आहेत हे काढून टाकणार आहोत. बघा किती छान अशी आणि खूप क्रीमी असलेली मँगो मलाई मटका कुल्फी आपली इथे बनून तयार झालेली आहे. बाजारपेक्षाही अतिशय सुंदर आणि अतिशय चविष्ट अशी ही बनलेली आहे. इथे आपण जी ग्लासमध्ये कुल्फी बनायला ठेवली होती तीसुद्धा सुरीच्या सहाय्याने काढून घेणार आहे. ती काढण्यासाठी सर्वात आधी मी हे ग्लास एका टोपामध्ये थोडं कोमट पाणी घेऊन त्यामध्ये ठेवणार आहे आणि 2 मिनटासाठी हे ग्लास अशा पद्धतीने कोमट पाण्यामध्ये ठेवल्यावर आपली जी कुल्फी आहे ही बाजूने थोडी मोकळी करून घ्यायची आहे आणि मधोमध सुरी टाकून मग अशा पद्धतीने ही कुल्फी काढून घ्यायची आहे. आता कुल्फी काढून घेतल्यानंतर याचे असे बारीक बारीक आपण तुकडे करून घेणार आहोत आणि मग अशी ही अतिशय सुंदर, चविष्ट, खूप क्रीमी असलेली आणि बिना मैद्याची कुल्फी सर्वांना सर्व करायची आहे. अतिशय सोपी आणि अतिशय हेल्दी आणि चविष्ट असलेली ही रेसिपी तुम्हीसुद्धा तुमच्या घरी नक्की ट्राय करा. आणि माझी ही झटपट आणि कमी साहित्यात बनणारी रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की कळवा. त्याचबरोबर चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि या व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा. लवकरच भेटू नवीन रेसिपीबरोबर. धन्यवाद.